श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, मूल हसलं की घर हसतं असं आपण नेहमी म्हणतो, पण याच लहान मुलांच्या हसऱ्या आयुष्याला विळखा घालणारा एक अत्यंत गंभीर पण तितकाच प्रतिबंधात्मक आजार म्हणजे डायरिया, म्हणजेच अतिसार आपण त्याला म्हणतो. दरवर्षी केवळ वेळेवर उपचार आणि योग्य माहिती न मिळाल्यामुळे हजारो निष्पाप बालकांना आपले प्राण गमवावे लागतात. पावसाळ्याच्या दिवसात तर हा धोका अधिकच वाढलेला आपण बघतो. पण श्रोते हो, घाबरण्याचं काही कारण नाही, कारण यावर मात करण्यासाठी संपूर्ण देशात आणि आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात स्टॉप डायरिया कॅम्पेन अर्थात अतिसार नियंत्रण मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. झिरो चाइल्ड डेथ ड्यू टू डायरिया हे या मोहिमेचं मुख्य ध्येय आहे. आणखी या मोहिमेबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर स्नेहल कासारे यांच्याकडून. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम. मॅडम, सध्या देशभरात स्टॉप डायरिया कॅम्पेन राबवलं जात आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश आणि त्याची संकल्पना काय आहे याबद्दल आपण श्रोत्यांना सांगूया. बिलकुल. स्टॉप डायरिया कॅम्पेन हा केवळ उपचारांचा कार्यक्रम नसून स्वच्छता, जागरूकता, योग्य पोषण आणि वेळेवर उपचार यांच्या माध्यमातून डायरियामुळे होणारे बालमृत्यू रोखण्याचा एक व्यापक जन आरोग्य कार्यक्रम आहे. म्हणून हा कार्यक्रम स्टॉप डायरिया आपण राबवतो आहोत. विशेषतः पावसाळ्यामध्येच आपण ही मोहीम राबवली जाते, तर याबद्दल काय सांगाल? स्टॉप डायरिया कॅम्पेन प्रामुख्याने पावसाळ्याच्या काळात राबवण्यामागचे महत्त्वाचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे कारण आहेत. कारण या ऋतूमध्ये दूषित पाणी, अन्नपदार्थांचे सहज होणारे प्रदूषण, सांडपाण्याचे मिश्रण आणि स्वच्छतेशी संबंधित असणाऱ्या सर्व समस्या वाढतात आणि परिणामी डायरिया, आपण ज्याला अतिसार असं म्हणतो, ते पण वाढतात आणि इतर जलजन्य आजारांचे प्रमाण सुद्धा लक्षणीयरित्या वाढतात. विशेषतः आपण जर का बघितलं तर लहान मुलांमध्ये डायरियामुळे शरीरातील पाण्याची कमतरता होणे, आपण ज्याला डिहायड्रेशन असं म्हणतो, तर ते झपाट्यानं होऊ शकतं, जी वेळेवर उपचार न मिळाल्यास गंभीर सुद्धा ठरू शकते. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना लोकांपर्यंत पोहोचवणं हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. मॅडम, बालमृत्यूच्या कारणांमध्ये डायरिया म्हणजेच अतिसार हे एक मोठं आव्हान आहे. तर सध्याची याबाबतची आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील आकडेवारी काय सांगते? डायरिया हा केवळ साधा अतिसार नसून लहान मुलांसाठी जीवघेणा ठरू शकणारा आजार आहे. जागतिक स्तरावर तो बालमृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. भारतात आपण बालमृत्यूचे प्रमाण सातत्याने कमी होत असले तरी डायरियामुळे होणारे आजारपण आणि मृत्यू अजूनही एक चिंतेचा विषय आहे. त्यामुळे हा जो आपण कॅम्पेन, स्टॉप डायरिया कॅम्पेन जो राबवतोय, तो अत्यंत महत्वाचा आहे आणि ह्या मोहिमेद्वारे प्रत्येक कुटुंबापर्यंत ORS पॅकेट्स आणि झिंकचे टॅबलेट्स आणि स्वच्छतेचा संदेश आणि वेळेवर उपचार कधी घ्यावेत आणि कुठे घ्यावेत हा मेसेज आपण तिथपर्यंत पोहोचवतोय, ज्यामुळे हजारो बालकांचे जीव आपण वाचवू शकू. नक्कीच. बऱ्याचदा असं होतं की आईला कळत नाही की आपल्या बाळाला जी शौचास होते ती सामान्य आहे की डायरिया झालेला आहे. तर डायरियाची नेमकी लक्षणं कोणती सांगता येतील आणि याबाबत मग पालकांनी कशा प्रकारे सतर्क राहायला हवंय? अगदी बरोबर आहे मॅडम. तर आपण या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जर दिवसातून 3 किंवा अधिक वेळा पातळ किंवा पाण्यासारखे शौचास होत असेल तर त्याला आपण डायरिया किंवा अतिसार असं म्हणू शकतो. यामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक जे क्षार असतात ते मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसून येतात. तर डायरियाची जी प्रमुख कारणं असतात, ज्यामध्ये दूषित पाणी पिणे, अस्वच्छता किंवा दूषित अन्नांचं सेवन करणे, हात न धुता जेवण करणे, विषाणू, जीवाणू किंवा परजीवी संसर्ग, खराब आणि अस्वच्छ वातावरणामध्ये राहणे, ही डायरियाची प्रमुख कारणं आपल्याला दिसतात. आता आपण जर का लक्षणं विचारलेत तर जसं आपण म्हटलं, वारंवार पातळ शौच होणे, उलट्या होणे, पोटदुखी किंवा मुरडा येणे आणि सोबतच ताप येणे, अचानक बालकाला खूप तहान लागणे, अशक्तपणा जाणवणे, हे सगळे डिहायड्रेशनची लक्षणं आपल्याला दिसून येतात. लहान मुलांमध्ये डायरिया झालं तर त्याच्या शरीरातील पाणी कमी होतं. तर ही जी कमी होणारी पाण्याची पातळी आहे, याची धोक्याची लक्षणं नेमकी काय सांगता येतील? अगदी बरोबर आहे. हे अतिशय महत्वाचा विषय आहे. लहान मुलांमध्ये डिहायड्रेशन होण्याचं जे प्रमाण असतं ते अतिशय फास्ट असतं.
तर ह्यामध्ये काही धोक्याची चिन्ह लक्षणं असतात जे सगळ्या पालकांना माहीत असणं गरजेचं आहे. जसे की बालकाचे डोळे खोल जाणे, तोंड कोरडे पडणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, मूल अचानक सुस्त होणे किंवा बेशुद्ध सारखे वाटणे, त्याला रक्त मिश्रित शौचास होणे किंवा ते आईच्या दुधावर जर का असेल तर ते दूध घेण्यास नकारणे. म्हणजे हे काही चिन्ह लक्षणं जर का पालकांना आढळले तर त्यांनी त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधून बालकाचे उपचार करून घ्यायचे. तसेच आपण या मोहिमेदरम्यान जे ORS आणि झिंक टॅबलेट्स जे घरोघरी पोहोचवणार आहोत त्याचा उपयोग करून बालकाला ORSचे द्रावण नियमितप्रमाणे द्यावे, डॉक्टरांच्या सल्ल्याने झिंक गोळ्या घ्यावात, स्तनपान सुरू ठेवावे, पुरेसे द्रव पदार्थ त्याला द्यावेत, स्वच्छ आणि ताजे अन्न त्याला द्यावे. आत्ताच आपण सांगितलं मॅडम की बाळाला ORS द्यायचं किंवा झिंक त्याच्या जोडीला द्यावं, ही एक संजीवनी मानली जाते. तर हे नेमकं कसं काम करतं आणि झिंकच्या गोळ्या ज्या द्यायला आपण सांगत आहात त्या नेमक्या किती दिवस द्यायला हव्या? आपण जे द्रावण तयार करणार आहोत ते एक पॅकेट ORS जे असतं ते 1 लिटर पाण्यामध्ये मिश्रित करून ते आपल्याला बालकाला पाजायचं आहे. आणि हे जे आपण तयार केलेलं द्रावण आहे हे 24 तासाच्या आत आपल्याला उपयोगात आणायचं आहे. बाळ ज्या वेळेला शौचास करेल त्याच्यानंतर आपल्याला ते द्रावण त्या बाळाला पाजायचं आहे. आणि सोबतच जर का बाळ आईच्या दुधावर असेल तर ते ब्रेस्ट फिडिंग सुद्धा त्याला कंटिन्यू ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या झिंकच्या टॅबलेट आहेत, असं बऱ्याच वेळा होतं की 1 दिवसात 2 दिवसात बाळाची संडास थांबून जाते, बाळ ठीक होतं, परंतु आपल्याला 14 दिवसांचा जो कोर्स आहे झिंक टॅबलेटचा तो पूर्ण करून घ्यायचा आहे. आपण सांगितलं की बाळ जर स्तनपान करत असेल तर ते स्तनपान सुरू ठेवावं, पण जर बाळ आजारी असताना अनेकदा त्याचं जेवण किंवा हे अंगावरचं दूध बंद केलं जातं, तर याबाबत जाणून घ्यायला आवडेल की अशा वेळी मातांनी नेमका आहाराचं नियोजन कसं करायला हवंय, कसं ठेवायला हवंय? बाळ जन्मल्यापासून 6 महिन्यांपर्यंत बाळाला एक एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग आम्ही ज्याला म्हणतो की ब्रेस्ट मिल्क शिवाय कुठलाही पदार्थ, कुठलीही वस्तू बाळाला द्यायची नाहीये खायला. केवळ आणि केवळ निवळ स्तनपानावरती बाळ राहील. आणि 6 महिन्यानंतर आपण ज्याला कॉम्प्लिमेंटरी फिडिंग असं म्हणतो, जे आपल्या घरात जे पदार्थ बनतात ते बाळाला द्यायचे आहेत. आणि याची सवय 6 महिन्यानंतर बाळाला हळूहळू त्यांनी लावायची आहे. आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजेच प्रतिबंध हा उपचारापेक्षा केव्हाही चांगला म्हटला जातो. तर मुलांचा डायरियापासून बचाव करण्यासाठी घरच्या घरी स्वच्छतेच्या कोणत्या सवयी पाळणं गरजेचं आहे? आपल्याला डायरियाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी अगदी महत्वाच्या काही बाबी आपल्या घरात जर का आपण घेतल्या, जसं की जेवणापूर्वी आणि शौचानंतर साबणाने हात धुणे, सुरक्षित आणि स्वच्छ पाणी पिणे, अन्न जे आपले बनवलेलं असतं ते झाकून ठेवणे, परिसर स्वच्छता ठेवणे आणि मुलांचे नियमित लसीकरण करून घेणे, ह्या प्रतिबंधात्मक उपाययोजना जर का आपण राबवल्या तर निश्चित आपण डायरियाचं जे प्रमाण आहे ते कमी करू शकतो. अच्छा. पिण्याच्या पाण्याची शुद्धता आणि डायरियाचा थेट संबंध आहे. तर पाणी शुद्ध ठेवण्यासाठी आणि वापरण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी? आपल्याकडे जे पाणी येतं तर ते जे पाणी आहे त्याचं नियमित ब्लिचिंग पावडरचा साठा जो असतो, ब्लिचिंग होणं गरजेचं आहे. शुद्ध पाणी सर्व नागरिकांपर्यंत पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे. आणि त्यात ऍडिशन म्हणजे आपण लहान बाळांना ज्या वेळेला देतो तेव्हा उकळून थंड केलेलं पाणी पण आपण लहान बाळांना पाजतो. तर अशा पद्धतीने आणि जे भांडे आपण ज्याच्यामध्ये पाणी साठवतो ते सुद्धा स्वच्छ असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की पाणी जरी स्वच्छ असलं आणि भांडं खराब असलं त्याच्यातनंही संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मॅडम, जसं डायरिया टाळण्यासाठी रोटा व्हायरस लस ही जी दिली जाते ती कितपत फायदेशीर ठरते? आपण डायरियाचे चिन्ह लक्षणं कशामुळे होतात ते आता बघितलं, पण डायरियापासून बचाव केवळ आजार झाल्यानंतरच उपचारांनी होत नाही. तर प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्याला करणं पण गरजेचं आहे, ते तितकंच महत्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये रोटा व्हायरस ही जी लस आहे मुलांना देणं फार गरजेचं आहे. ही लस मुलांना गंभीर डायरियापासून संरक्षण देते. त्यामुळे पालकांनी आपल्या बाळाचे सर्व लसीकरण वेळेवर पूर्ण करून घेणे हे फार आवश्यक आहे. अच्छा. थोडक्यात जर का सांगायचं झालं तर ORS आणि झिंक हे डायरिया झाल्यावर जीव वाचवणारे उपाय आहेत, परंतु रोटा व्हायरस ही लस डायरियाचा गंभीर धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक कवच म्हणून काम करते. आपल्या या स्टॉप डायरिया कॅम्प अंतर्गत आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील मातांपर्यंत पोहोचवण्यासाठी आरोग्य विभागाने कोणती विशेष मोहीम राबवली आहे, कोणती तयारी केलेली आहे हे जाणून घ्यायला आवडेल.
आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागांतील मातांपर्यंत स्टॉप डायरिया कॅम्पचा संदेश पोहोचवण्यासाठी आरोग्य विभागाकडून घराघरांपर्यंत आरोग्य सेवा आणि जनजागृती यावर भर दिलेला आहे. या मोहिमेच्या अंतर्गत 5 वर्षाखालील सर्व जी मुलं आहेत त्यांच्यावरती विशेष लक्ष केंद्रित करण्याकरिता सांगण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या मोहिमेमध्ये ORS आणि झिंकचा वापर, स्वच्छतेच्या सवयी आणि घरच्या घरी काय काळजी घ्यायची आहे आणि वेळेवर उपचार याबाबत जनजागृती केली जात आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात अशा दोन्ही भागांमध्ये प्रत्येक माता आणि कुटुंबापर्यंत डायरिया प्रतिबंधाचा संदेश पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ANM आणि आरोग्य कर्मचारी यांची अतिशय महत्वाची भूमिका आहे आणि या माध्यमातून काही बाबी आहेत त्याच्यावरती भर दिला जातो. जसं की घरभेटी आणि समुपदेशन. आता ह्याच्यामध्ये जिथे 5 वर्षाखालील बालकं आहेत त्या कुटुंबांना भेटी देणं, डायरियांची चिन्ह लक्षणं सांगणं, त्यानंतर डिहायड्रेशनची धोक्याची जी चिन्ह आहेत ती सांगणं, त्वरित त्यावरती उपचार काय घ्यायचे आहेत, कुठे संपर्क करायचा आहे हे त्यांना सांगायचंय. त्यानंतर आपण जे ORS आणि झिंक वाटा म्हणतोय तर त्याची उपलब्धता आपल्या स्तरावरून, जिल्हा स्तरावरून खालच्या स्तरापर्यंत पोहोचवणं, डायरिया झाल्यास त्वरित ORS सुरू करणं, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार झिंक टॅबलेट्स देणं हे पालकांना समजून सांगतो. मोहिमेचा राष्ट्रीय उद्देश प्रत्येक गरजू बालकापर्यंत ORS आणि झिंक पोहोचवणे हा आहे. त्याच पद्धतीने आपण आता ORS म्हणतोय पण त्याची ऍक्च्युअल मध्ये प्रात्यक्षिकं त्यांना करून दाखवायची आहेत. जसं की ORS तयार करायचे, हात धुण्याची योग्य पद्धत, सुरक्षित पाणी आणि स्वच्छतेच्या सवयी या सर्वांचे प्रात्यक्षिक तिथे दाखवले जातात. आणि आरोग्य संस्था ज्या आपल्या आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तर आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, उपकेंद्र आहेत आणि इतरही आरोग्य यंत्रणांमार्फत ही सेवा दिली जाते. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांचं जाळं ऑलरेडी तयार आहे तर ह्या मार्फतच आपण अगदी शेवटच्या घटकापर्यंत ही मोहीम पोहोचवतो आहोत. मॅडम, सरकारी दवाखाने असतील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी ORS आणि झिंक पाकिटं मोफत मिळतात का मग? हो, आपल्याकडे जेही सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र आहेत या ठिकाणी आपले ORSचे पॅकेट्स असतील किंवा झिंक टॅबलेट असतील हे संपूर्ण मोफत आपल्याकडे मिळतात. त्यामुळे पालकांना जेव्हाही असं वाटतं की बाबा आपल्या पाल्याला जसे आपण अतिसाराचे चिन्ह लक्षणं सांगितलं असे जर का दिसले तर त्यांनी त्वरित त्या संबंधित केंद्राशी संपर्क साधायचा आहे. गाव पातळीवर केंद्र नसेल तर त्या ठिकाणी आमची आशा स्वयंसेविका कार्यरत असते, त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि हे जे औषधं आहेत ORS पॅकेट आणि झिंक टॅबलेट्स हे त्यांना त्या ठिकाणी मोफत स्वरूपात मिळणार आहेत. या मुलाखतीच्या शेवटी आपण सर्व जनतेला काय आवाहन करणार? या मुलाखतीच्या माध्यमातून मला सर्व जनतेला एकच आवाहन करायचं आहे की आपल्या बाळाला डायरिया जर का झाला असेल तर आपल्याला घाबरण्याची काही गरज नाहीये, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करूनही आपल्याला चालणार नाही. कारण बाळाला जर का पातळ संडास सुरू झालेली आहे तर त्यावेळेला आपल्याला त्याला ORS द्यायचा आहे. त्यानंतर स्तनपान जर का आपण त्याला करत असू तर ते आपल्याला सुरळीत सुरू ठेवायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला जर का त्याला ऍडिशनल काही फ्लुइड्स, लिक्विड्स देता येत असेल तर ते त्याला द्यायचे आहेत. त्याची जी धोक्याची जी चिन्ह लक्षणं आहेत जसे बाळाचे डोळे खोल जातात, बाळाची लघवी अचानक कमी होते, बाळ सुस्तावल्यासारखं होतं किंवा बेशुद्ध पडल्यासारखं होतं, अशी जर का चिन्ह लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करायचा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर बाळाला तिथे उपचार मिळणार. परंतु हा डायरिया जो आजार आहे हा होऊच नये याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स किंवा आपण ज्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणतो त्याच्यावर जर का आपण भर दिला तर निश्चितपणे आपण याचं प्रमाण कमी करू शकतो. जसं आधी पण मी मुलाखतीच्या दरम्यान सांगितलंय की हँड वॉशिंग करणे, हात स्वच्छ धुणे, जेवणापूर्वी आणि शौचावरून आल्यानंतर ही सवय जर का आपण आपल्या परिवारामध्ये लावली तर परिवारातील मोठ्या सदस्यांचंच अनुकरण लहान बालकं करणार. तर हे त्यांनी जर का केलं तर ह्या माध्यमातून सुद्धा आपलं ते डायरिया जो आहे तो कमी होऊ शकतो. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी हे जर का आपल्याला आपल्या घरामध्ये मिळालं तर ह्याही माध्यमातून डायरियाचं प्रमाण कमी होतं. तसंच आपण जे आधी बोललो की औषधोपचार तर होतील परंतु प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये आपल्याकडे रोटा व्हायरस नावाचं जे लसीकरण आहे तर हे लसीकरण सुद्धा सर्व पालकांनी आपल्या पाल्यांचं नियमित लसीकरणामध्ये ही लस सुद्धा मोफत मिळते, ह्याच्यामध्येही करून घेणं फार गरजेचं आहे. ह्या जर का बाबी आपण केल्या तर निश्चित आपला जो डायरिया आहे लहान मुलांमधला तो आपल्याला प्रमाण कमी करता येईल आणि डायरियामुळे होणारे जे बालमृत्यू आहेत त्याला आपल्याला रोकथाम नक्की लावता येईल. तर श्रोतेहो, आपल्या लक्षात आलं असेल की डायरिया झाल्यानंतर आपण कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी आहे आणि मॅडमने आताच सांगितलेल्या गोष्टी जर आपण अनुसरल्या तर नक्कीच आपण डायरियापासून दूर राहूया. मला आता शेवटी हे सांगायचं आहे की डायरियाला रोखूया, बाल आरोग्य जपूया.
डॉक्टर स्नेहल कासारे मॅडम, आपण वेळात वेळ काढून आलात आणि डायरियाविषयी छान माहिती आमच्या श्रोत्यांना दिली. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.